कॅलरीज म्हणजे काय? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कॅलरी म्हणजे काय, किंवा अन्न घटक आपल्याला किती आणि कसे आवश्यक असतात, किती खायला हवेत. तर याबद्दल आपण सर्वांसोबत चर्चा करणार आहोत. तर अन्न ही मानवाची प्राथमिक गरज आहे. बघा, अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा असतात आणि त्यातली मूलभूत गरज ही अन्न आहे. आपल्याला अन्नाशिवाय किती दिवस? जास्तीत जास्त 30 दिवस, म्हणजे त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. अन्नाशिवाय आपण जगू शकतो, पाण्याशिवाय 3 दिवसाशिवाय आपण जगू शकत नाही. तर अशी मानवी शरीर सुव्यवस्थित ठेवण्यासाठी, म्हणजे अन्न आपल्याला का खायचं असतं, अन्न का गरजेचं असतं, तर आपलं शरीर सुव्यवस्थित ठेवण्यासाठी अन्नाची गरज असते आणि ते अन्न आपण खात असतो आणि अन्नाची नितांत गरज असते. उत्तम आहारामुळे, म्हणजे तुम्ही अन्न कसं घेता, तुमचं अन्न कोणत्या पद्धतीचं आहे त्यावर आपलं शरीर अवलंबून असतं, आपलं आरोग्य अवलंबून असतं. तर उत्तम प्रतीच्या आहारामुळे मानवाची कार्यशक्ती वाढते आणि आहार व आरोग्य यांचा सहसंबंध अतिशय जवळचा आहे. आणि पोषण, आहार आणि पोषण या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आहार आणि पोषण, शरीराचं पोषण, या नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजेच काय, तर आपलं आहार कशा पद्धतीचा आहे आणि त्याच्यावर आपल्या शरीराचं पोषण अवलंबून असतं. पहा, आपण आजूबाजूला आपल्या बघतो की खूप लठ्ठ व्यक्ती असतात, खूप व्यवस्थित असतात, आणि दुसरीकडे असतात खूप कृश व्यक्ती असतात, म्हणजे पार डेअरीचा नगारा, पोटाचा नगारा झालेला असतो, हातापायाच्या काड्या झालेल्या असतात. आणि या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर ते कशावर अवलंबून असतं, तर आपण घेतलेल्या आहारावरती किंवा आपण घेतलेल्या पोषक घटकावरती. तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न वाया घालवायचं नाही, किंवा अन्न व्यवस्थितच घ्यायला हवं, अन्न ताजं घ्यायला हवं, अन्न व्यवस्थित सुस्थितीत बसून घ्यायला हवं. तर अशा वेगवेगळे नियम आपल्याला आपल्या पूर्वजांकडून आलेले आहेत. एखादा पदार्थ, आपण बघा, अन्नाविषयीचे वेगवेगळे बोलले जातात की आपल्याला एखादा पदार्थ खूप आवडतो, एखादा पदार्थ आपल्याला आवर्जून खावा लागतो, किंवा तरीही आपल्याला काही पदार्थ नकोसे असतात. बरोबर आहे, आपल्याला काही पदार्थ अजिबात आवडत नाहीत, कारलं कोणालाच आवडत नाही, किंवा वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे एखाद्याला नॉनव्हेज आवडत नाही, एखाद्याला व्हेजमधले काही पदार्थ आवडत नाहीत. म्हणजे काही पदार्थ आवडतात, काही पदार्थ नाही आवडत, किंवा काही पदार्थ आपल्याला आवर्जून खावे वाटतात किंवा खावे लागतात. मनापासून आवडीने खाण्याबरोबरच आपण, बघा, जी व्यक्ती मनापासून अगदी खात असते त्या व्यक्तीच्या शरीराच्या प्रकारानुसार आपण बघूया, तर खाण्याबरोबरच वजन, लाईफस्टाईल किंवा आता आलेले ट्रेंड्स त्या पदार्थांच्या निवडीवर परिणाम करतात. म्हणजे आपली लाईफस्टाईल ही सुद्धा पदार्थ निवडीवर काम करते. आताच्या लहान मुलांना किंवा कॉलेजच्या मुलांना, किशोरवयीन मुलांना फास्ट फूड, जंक फूड फार आवडतं. तर त्यांची ती लाईफस्टाईल आहे, किंवा आपण म्हणतो की ट्रेंड आलेला आहे, आता ह्या जमाना आलेला आहे, हा ट्रेंड आलेला आहे, असं आपण वर्णन करत असतो. तर शरीरात आपण कशा कॅलरीज घेतो, किंवा शरीरात आपण अन्न कसं घेतो, कोणत्या कॅलरीजचं घेतो, आणि कॅलरी वाढल्यामुळे आपलं वजन वाढतं, आणि मग नेमक्या कॅलरी वाढतात तरी कशा, असा आपल्याला प्रश्न पडतो की नाही. म्हणजे आपल्याला किती कॅलरीज आवश्यक आहेत, किंवा आपल्याला शरीरात कॅलरीज का वाढतात, आपल्या कोणत्या प्रकारचा आहार आपल्याला आवश्यक आहे, त्या पद्धतीचा आपण आहार खाल्ला पाहिजे. तर प्रत्येक व्यक्तीला, आता कॅलरी म्हणजे तरी काय, तर प्रत्येक व्यक्तीला काम करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि तिलाच आपण कॅलरीज म्हणतो. बघा, तुम्ही जर 2 दिवस जेवले नाही, तर तुम्हाला असं जास्त काम करायला लावलं तर आपल्याला ते काम होत नाही, कारण आपल्या शरीरात ऊर्जा कमी पडते. मग ही ऊर्जा आपल्याला येते कुठून, तर आपण खाल्लेल्या कॅलरीज मधून किंवा आहारामधून. तर तो आहार आपण व्यवस्थित कसा घेतला पाहिजे आणि तो आहार किती कॅलरी युक्त असला पाहिजे, ही ऊर्जा आपल्याला खाद्यपदार्थातून रोजची कामे करण्यासाठी विशिष्ट प्रमाणात कॅलरीज आपल्याला घ्याव्या लागतात, आणि तेवढ्या कॅलरीज आपल्या शरीराला आवश्यक असतात. आता सर्वांनी BMI मशीनवरती, करडा स्कॅन मशीनवरती आपण जेव्हा आपल्या कोचने उभं केलेलं असतं, तेव्हा आपल्याला त्यांनी सांगितलेलं असतं की एवढ्या एवढ्या कॅलरीजची आवश्यकता असते. तर ते कशावरून सांगितलेलं असतं, तर आपल्याला जे आपला रेस्टिंग मेटाबॉलिझम असतो त्याच्यावरती आपल्या आहाराचा इनटेक अवलंबून असतो. म्हणजे तुमची पाचक शक्ती, तुमच्या ॲक्टिव्हिटी, दिवसभराच्या दैनंदिन ॲक्टिव्हिटी, त्याचा अनुभव, अंदाज घेऊन आपल्याला कोचनी सांगितलेलं असतं की
तुम्हाला एवढ्याच कॅलरीची आवश्यकता आहे. आणि आपण प्राईम टाईम का ऐकायचा, तर आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट कळावं म्हणून. म्हणजे आपण आपल्याला शरीरासाठी म्हणजे वय, उंची, वजन आणि रेस्टिंग मेटाबॉलिझम आणि तुमची दैनंदिन ॲक्टिव्हिटी याच्यानुसार आपला आहार इंटेक किंवा कॅलरी इंटेक असायला हवा. तर कोणत्या पदार्थामध्ये किती कॅलरीज असतात किंवा कोणते पदार्थ आपण खाल्ल्यानंतर आपल्याला किती कॅलरीज घेऊ शकतो आपण किंवा आपल्या शरीरात जातात, तर सर्वसाधारण 100 ग्रॅमचं थोडक्यात प्रमाण सांगते. थोडक्यात गहू 100 ग्रॅम घेतले तर आपल्याला 348 कॅलरी मिळतात. बटाटा 100 ग्रॅम घेतला तर 83 कॅलरीज मिळतात. लस्सी, आता उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत, सर्वांना लस्सी खूप आवडते आणि ही लस्सी जर आपण 300 ml घेतली म्हणजेच 1 ग्लास घेतली तर आपल्याला 310 कॅलरीज मिळतात. मासे 100 ग्रॅम घेतले तर 300 कॅलरीज मिळतात. साखर आपण 100 ग्रॅम घेतली तर 394 कॅलरीज मिळतात. आणि चहा 1 कप सर्वांच्या पहिला आवडीचा होता आणि आताही लोकांच्या आवडीचा आहे. आणि तो जर चहा आपण 1 कप घेतला तर त्याच्यातून 100 कॅलरीज मिळतात. बटाटा चिप्स, आज काल उपास होता सगळ्यांचा, चतुर्थी होती आणि त्या चतुर्थीला बरेच जण काय करतात की चिप्स खाणार, बटाटा वेपर्स खाणार. तर ते चिप्स 50 ग्रॅम चिप्समध्ये किती कॅलरीज असतात, तर 218 कॅलरीज असतात. अंडी जर आपण 100 ग्रॅम अंडी घेतली तर 155 कॅलरीज असतात. सफरचंदामध्ये 150 कॅलरीज असतात. ऊसाचा रसामध्ये 1 ग्लास रसामध्ये 120 कॅलरीज असतात. आणि लिंबू सरबत जर घेतलं तुम्ही 1 ग्लासभर, त्याच्यात आपण 1 ते 1.5 चमचा साखर घालतो. आता त्या लिंबू सरबतामध्ये 95 कॅलरीज असतात. नारळ पाण्यामध्ये 72 कॅलरीज असतात. गव्हाचे ब्रेड, आपण म्हणतो काय नाही, गव्हाचे 2च ब्रेड खाल्ले, 2च काप खाल्ले, तर त्या 2 कापमध्ये 150 कॅलरीज असतात. आणि सँडविच, जे लहान मुलांचं मोठ्यांचं सुद्धा आवडीचं असतं, काहींचा नाश्ता असतो, तर त्या सँडविचमध्ये 190 कॅलरीज असतात. आणि तीच कडधान्य, मूड आलेली कडधान्य असतात, ती जर आपण 1 वाटी खाल्ली तर 60 कॅलरीज असतात. म्हणजे बघा, आता मी वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व कॅलरीजचं प्रमाण सांगितलं. मग तुमच्या लक्षात आलं असेल की आता कोणत्या कॅलरीमध्ये हाय कॅलरी आहे, कोणत्या अन्नपदार्थामध्ये हाय कॅलरी आणि कोणत्या अन्नपदार्थामध्ये लो कॅलरी आहे. आपलं वजन कमी किंवा जास्त असणं ही बाब सध्या खूप गंभीर होत चाललेली आहे. काहींचं वजन बघा, म्हणजे ही खूप मोठी समस्या आलेली आहे. काहींचं वजन असतं खूप जास्त, काहींचं वजन असतं खूप कमी, म्हणजे जेवढे आवश्यक पॅरामीटर आहेत त्याच्यापेक्षाही खूप कमी असतात. आणि मग त्यांना त्यांच्या कामासोबतच बघा, आपल्या कामासोबतच दिसण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि दिसण्यावरनं सुद्धा आपण समाजामध्ये आपली ओळख निर्माण करू शकतो. बघा, तुम्ही काम कोणत्या पद्धतीचं करता, तुमचं काम कुठल्या लेवलचं आहे, त्याच्याबरोबर तुम्ही कसे दिसता, कसे राहता, कसे बोलता, कसे वागता, त्यावर सुद्धा आपलं समाजातलं स्थान किंवा समाजात आपल्याला महत्त्व निर्माण होतं. आणि त्यामुळं वजनाच्या समस्या ह्या कशा कशा पद्धतीनं निर्माण होतात, तर याबद्दल थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. थोडक्यात आपण सांगणार आहोत. तर आपल्या समस्या वजनाच्या निर्माण होतात कशा, तर अयोग्य खाद्यपदार्थ, अयोग्य खाद्यपदार्थ अवेळी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये फॅट जास्त निर्माण होतात किंवा कार्ब जास्त इंटेक केल्यामुळे आपल्या कॅलरी इंटेक जास्त होतं आणि त्याचा परिणाम कॅलरी बर्निंग आपण जर कमी करत असू, तुम्ही कॅलरी इंटेक किती करताय त्याला महत्त्व नाही, परंतु कॅलरी बर्निंग सुद्धा कशा करता आहात, तुमच्या ॲक्टिव्हिटी, दैनंदिन ॲक्टिव्हिटी काय आहे त्याच्यावर सुद्धा तुमचं कॅलरी मॅनेजमेंट अवलंबून असतं. तर अयोग्य खाद्यपदार्थ अवेळी खाल्ल्यामुळे, खराब लाईफस्टाईलमुळे ही मुख्य कारण आहेत. खराब लाईफस्टाईल बघा, म्हणजे तुम्ही झोपता कधी, उठता कधी, किंवा तुमची बैठी जीवनशैली, किंवा तासनतास तुम्ही मोबाईलवर किंवा नुसतेच टीव्हीच्या समोर जर बसत असाल तर ही आपली लाईफस्टाईल चुकीची आहे. इथं आल्यावर आपली लाईफस्टाईल चेंज होते आणि म्हणून सगळ्यांमध्ये बदल होतो. आणि म्हणून आपल्याला धक्का बसतो की 1 महिन्यामध्ये 14 किलो वजन कमी झालं, 1 महिन्यामध्ये 13 किलो, 1 महिन्यामध्ये 8 किलो, 1 महिन्यामध्ये 9 किलो, 4 किलो, 5 किलो. प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगवेगळं फॅट कमी झालेलं आपण ऐकत असतो. तर ह्याच्यासाठी आपण इथं आल्यावर केलेलं काय असतं, तर आपण आलेला असतो व्यायामासाठी. सकाळी सकाळी आपण लवकर उठतो, रात्री त्यामुळे लवकर झोपतो. आणि इथं आल्यानंतर कोचने आपल्याला सांगितलेलं असतं कॅलरी मॅनेजमेंट, आणि ते कॅलरी मॅनेजमेंट आपण व्यवस्थित त्याप्रमाणे करत असतो. आणि वेगवेगळ्या वेळी, योग्य वेळी, मी वर्णन सुद्धा केलं की योग्य वेळी योग्य तेच पदार्थ खाल्ले पाहिजे आणि योग्य तेवढेच पदार्थ खाल्ले पाहिजे.
आणि म्हणून आपण इथं आल्यानंतर आपल्या कॅलरी मॅनेजमेंट जमतं आणि कॅलरी मॅनेजमेंट जुळल्यामुळे आपल्या वजनामध्ये सुद्धा फरक पडतो आणि फॅट कमी होतं. तर बघा ही सगळी मुख्य कारणं आहेत. शरीराला फार नुकसान होऊन आपण आपली व्यक्ती म्हणजे आपलं व्यक्तिमत्व हे अनफिट दिसायला लागतं. मग हे सगळे जर कारण असतील तर आपण याच्यामध्ये निश्चित बदल केला पाहिजे. तो बदल आपल्याला आपले कोच सांगत असतात. आता योग्य खाणं आणि योग्य वेळेला खाणं. पहा आपण आता सर्वांनी हे फ्यूल घेतलं, 20 मिनिटं म्हणजे वर्कआउट 45 मिनिट केला आणि त्यानंतर 20 मिनिटाच्या आत आपल्याला कोचनी सुद्धा सांगितलेलं असतं हा आहार घ्यायचा आहे, हा सकस संतुलित आहार, ज्याच्यामध्ये फक्त 200 ते 240 कॅलरीज असतात. जसं कोचने आपल्याला प्रमाण सांगितले त्या प्रमाणात ह्या कॅलरीज इनटेक होत असतात. आणि हे योग्य वेळ म्हणजे काय, आपण वर्कआउट केल्यानंतर आपले पेशी ॲक्टिव्ह झालेले असतात, सेल्स ॲक्टिव्ह झालेले असतात आणि त्या सेल्स ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपण जर हा सकस संतुलित आहार घेतला तर पेशींमध्ये चांगल्या प्रमाणात हालचाली होऊन त्याचे मसलमध्ये म्हणजे कन्वर्ट होण्यास मदत होते आणि आपलं फॅट कमी होऊन मसल बिल्ड होण्यास चांगला फायदा होतो. बघा वजनाचा संबंध कॅलरीच्या प्रमाणाशी जोडलेला आहे आणि शरीरात गेलेल्या कॅलरीज बर्न करणे महत्त्वाचे आहे. तसेच ते न झाल्यास, कॅलरी बर्न न झाल्यास काय होणार आहे, वजन वाढणार आहे आणि जितके खाल तितक्या कॅलरी आपण बर्न करणं गरजेचं असतं. तुम्ही जेवढ्या प्रमाणात आहार घेताय तेवढ्या प्रमाणात कॅलरी बर्निंग करणं सुद्धा गरजेचं असतं. आता आपण किशोर सरांचं नेहमी ऐकत असतो की किशोर सर सांगत असतात की 500 कॅलरी बर्न झाल्या, माझ्या 600 कॅलरी बर्न झाल्या, 650 कॅलरी बर्न झाल्या. तर ते कॅल्क्युलेट करण्याचं जे ॲप आहे किंवा मोबाईलमध्ये सुद्धा असतं किंवा आपल्या म्हणजे हातामध्ये रिस्ट वॉच सुद्धा असतं, तर त्याच्यावर आपल्याला कळतं की आपले नेमके कॅलरी बर्न किती झालेले आहेत. म्हणजे ते तुम्ही कॅलरी बर्न, तुम्ही जर खाताय 2500 कॅलरीज आणि कॅलरी बर्न करताय 500 कॅलरीज आणि दैनंदिन कामामध्ये सुद्धा आपल्याला बघा वजन कमी असणं किंवा जास्त असणं हे आपल्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीवर अवलंबून असतं, बरोबर आहे. तर हे दैनंदिन ॲक्टिव्हिटी आपण नेमकं करतो काय, दिवसभराच्या हालचाली नेमक्या काय असतात, तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे, तर त्याच्यावर भरपूर अवलंबून असतं. तर थोड्या प्रमाणात आपण इनटेक केल्या म्हणजे आता वजन ज्यांचं कमी असतं त्यांच्या बाबतीत काय होत असतं की त्यांना आवश्यक असतात 1 ते 1,500 कॅलरीज आणि त्या खात असतात 800-900 कॅलरीज. म्हणजे त्यांचा आहार खूप कमी असतो आणि तो आहार कमी असल्यामुळं त्यांचं वजन कमी होत जातं. आणि इथं आल्यावर आपल्याला सांगितलं जातं ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी, तर त्यांना भरपूर वेळा खायचं असतं किंवा त्यांच्या खाण्याचे रिपिटेशन्स वेगवेगळ्या प्रमाणात ठरलेले असतात. ते कोच सांगत असतात की ह्या कॅलरीज आपल्याला ह्या पदार्थातून मिळतात, हे पदार्थ आपण या वेळेला खाल्ले पाहिजे, ते पदार्थ त्या वेळेला खाल्ले पाहिजे. इथं आल्यावर आपल्याला कळालं की आपण नेमकं पाणी किती प्यायचं, तर हे सगळं आपल्याला इथं कॅलरी मॅनेजमेंट करून दिलेलं असतं आणि त्याप्रमाणे म्हणजे कोचला आपण फॉलो केल्यानंतर आपल्या इथं आल्यावर बदल होतो आणि तो बदल आपल्याला महत्त्वाचा असतो किंवा सगळ्यांना आवडतो. त्यानंतर आहे बघा वजन कमी होत असताना किंवा वजन कमी होत नसल्याचं कारण बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येतं की बऱ्याच जणांचं वजन कमीच होत नाही. मग त्यांच्या शारीरिक ॲक्टिव्हिटी कमी असतात, आहाराचा इंटेक कॅलरी इंटेक जास्त असतो आणि ॲक्टिव्हिटी कमी असल्यामुळं कॅलरी बर्निंग कमी होतं आणि कॅलरी बर्निंग कमी झाल्यामुळं इथं फॅट कमी होण्यास सुद्धा खूप स्लो त्याचं प्रमाण असतं आणि ते स्लो झाल्यामुळं त्यांचं वजन कमी होण्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी असतं. तर दिवसभरात सर्वसामान्य व्यक्तीला म्हणजे चांगल्या प्रौढ व्यक्तीला, सर्वसामान्य व्यक्तीला कमीत कमी 2500 कॅलरीज आपल्याला इंटेक केल्या पाहिजेत. परंतु तशा शारीरिक ॲक्टिव्हिटी असलेल्या पाहिजेत. म्हणजे प्रत्येकाच्या शरीर परत्वे त्या कॅलरी इंटेक सुद्धा कमी जास्त होत असतो. तर तो कसा करायचा, तर कॅलरी शरीरात जातात किती, बर्न किती होतात आणि वजन नियंत्रित मग कॅलरी मॅनेजमेंट कशासाठी करायचं, तर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा मसल गेन करण्यासाठी, वेट गेन करण्यासाठी या कॅलरीचा आपल्याला उपयोग होतो. आणि कॅलरी या सगळ्या गोष्टी आपल्याला जे काय वजन नियंत्रण करायचं असतं किंवा बर्न करायचं असतं कॅलरी किंवा वजन कमी करायचं असतं की वजन वाढवायचं असतं, हे सर्व गणित आपलं हे कॅलरीचं असतं. आणि हे गणित तुम्ही नक्की कोचकडनं व्यवस्थित समजून घ्या. तुमचं आत्ताचं वय, सध्याची उंची आणि वजन आणि तुमचा रेस्टिंग मेटाबॉलिझम या गोष्टीवर तुमचं कॅलरी इंटेक अवलंबून असतं आणि त्याच प्रमाणावर तुमचं
वजन किती कमी किंवा किती वाढवायचं आहे त्याच्यावर तुमचं हे सर्व कॅल्क्युलेशन करून आपल्याला कोच सांगतील. आजच तुम्ही कोचशी संपर्क साधा आणि विचारून घ्या. त्यानंतर आहे म्हणजे आपल्या आता इथं आल्यानंतर काहींना जमत नाही वर्कआउट करायला, किंवा काहींचा वर्कआउट थोडासाच होतो किंवा जास्त प्रमाणात हालचाली होत नाहीत. तर मग इतर कॅलरी बर्निंग कुठून कुठून होतात, तर आपण दैनंदिन जेव्हा श्वास घेत असतो, दैनंदिन चालत असतो, घरातल्या घरात किंवा हालचाली करत असतो, किंवा शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया घडत असतात, पचन क्रिया असते किंवा तुमची चयापचय क्रिया असते, किंवा ब्लड सर्क्युलेशन असेल किंवा पचन क्रिया आहे, या सगळ्या म्हणजे पेशी डेव्हलपमेंट असतं, हे शरीराची सगळी कामं चालू असतात. ही शरीराची सगळी कामं चालू असताना सुद्धा आपल्याला कॅलरी बर्निंग होत असतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला थोड्या वेळानंतर म्हणजे दर 3 तासाला काहीतरी खायला सांगितलेलं असतं, म्हणजेच आपल्या कॅलरी तेवढ्या प्रमाणात बर्न झालेल्या असतात आणि म्हणून आपल्याला भूक लागत असते. रोज जर 500 कॅलरीज बर्न केल्या तर 1 आठवड्याला 1 पाऊंड वजन कमी होतं. 1 पाऊंड म्हणजे तुम्हाला प्रमाण माहिती आहे, आपण शाळेत शिकलेलो आहोत. तर मग वजन कमी करायचं असेल तर कॅलरी बर्निंग करण्यासाठी आपल्याला थोडा कमी आहार घेतला पाहिजे. आपला जो इंटेक पहिला होता त्याच्यापेक्षा थोडा कमी कॅलरीचा आहार घेतला पाहिजे. मग आपण जर आधी 2500 घेत असू तर इथं आल्यावर 2000, 1800, 1500 कॅलरीज आपण घेतो. मग हे मॅनेजमेंट कसं होतं, तर ह्या सकस संतुलित आहार जर एक वेळेला घेत असाल तर तुमचे 200 ते 250 कॅलरीज याच्यातून इंटेक होतात. जर 2 वेळेला घेत असाल तर मग 2 वेळेचं जेवणाचं 500 कॅलरीज झाल्या. सर्वसाधारण हिशोब सांगते. म्हणजे हे 500 कॅलरीज आणि दुपारच्या जेवणातून 1000 कॅलरीज म्हणजे आपण 1500 कॅलरीज घेतो. आणि मग राहिलेल्या कॅलरीज शरीराला ज्या आवश्यक असतात ते शरीर कुठून घेतं, तर आपल्या फॅटमधून ओढलं जातं. फॅटमधून ते शरीर यूज करतं आणि मग आपलं फॅट बर्निंग चांगलं होतं आणि मग आपलं वजन कमी होतं आणि मग आपण हॅप्पी आणि हेल्दी दिसायला लागतो. तर सगळ्या ह्या ॲक्टिव्हिटी लेवल असतील, मेटाबॉलिझम असेल, वजन, उंची, वय, या सगळ्या गोष्टी याला मॅटर करतात. मग आता व्यायाम करणं, मग इथं आल्यावर कोणाला व्यायाम होत म्हणजे इथं यायला सुद्धा कधी कधी वेळ नसतो, शिफ्टचा प्रॉब्लेम असतो, घरात मुलाबाळांचा प्रॉब्लेम असतो. मग ती वेगवेगळे व्यायाम कोणकोणते करायला पाहिजे, तर व्यायामामध्ये सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, चालणे असेल, धावणे असेल, पोहणे असेल, कोणाला जे आवडत होतो व्यायाम करायचा, परंतु इथं कॅलरी बर्निंग व्हायला पाहिजे डेली. आता कशामुळे वजन वाढतं, बैठी काम आपण पाहिलं. तर मग आता हे सगळं आपण ऐकलं, एवढ्या कॅलरी तेवढ्या कॅलरीज, मग आपण हे करतो ते करतो. त्याच्यानंतर आपले घरातले कोणते पदार्थ आहेत की आपण ते खाल्ले पाहिजेत, जेणेकरून आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला मदत होईल. म्हणजे आपलं जे दैनंदिन आपण जगत असतो ते जगत असताना वेगवेगळ्या पदार्थांचा आपल्याला नक्कीच मदत होतो. आणि मग कोणते पदार्थ आपण खाल्ले पाहिजे, मग निगेटिव्ह कॅलरी असलेले पदार्थ जर आपण इंटेक केले तर निश्चित आपल्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही. मग हे निगेटिव्ह कॅलरी असलेले पदार्थ कोणकोणते, आजपर्यंत हा शब्द ऐकलाच नाही निगेटिव्ह कॅलरी, पण आपण वेगवेगळ्या पदार्थांची नावं ऐकलेली आहेत. तर याच्यामध्ये आहे मशरूम. एका मशरूममध्ये फक्त 4 कॅलरीज असतात आणि मशरूममध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ब जीवनसत्व असतं, बायोटिन असतं आणि ते काय करत असतं, आपल्याला कॅलरी बर्निंगसाठी अँटीऑक्सिडंट असल्यामुळं ते कॅलरी बर्निंगचं काम करतं. म्हणजे पेशी म्हणजे आपलं नाही का फॅटच्या पेशी डिवाइड करण्याचं काम करतं. तर ह्या गोष्टी आपण खाल्ल्या तर निश्चित फायदा होतो. त्यानंतर आहे स्ट्रॉबेरीमध्ये क जीवनसत्व असतं, त्यानंतर मॅंगनीज असतं, फायबर असतं. आणि मग आपल्याला जर गोड खावंसं वाटतं, आपल्याला जेवण केल्यानंतर सर्वांना गोड पदार्थ खायला आवडतात आणि मग ते गोड पदार्थ खायचा इच्छा असेल तर आपण जेवणानंतर स्ट्रॉबेरी एखादी खाऊ शकतो किंवा एखाद दुसरी स्ट्रॉबेरी आपण निश्चित खाऊ शकतो. त्यानंतर म्हणजे ज्या स्ट्रॉबेरीमध्ये जे घटक असतात पॉलिफिनॉल हा घटक असतो, तो हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी खूप मदत करतो आणि तो पदार्थ आपल्या रक्तातील शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी सुद्धा मदत करतो. त्यानंतर जे अँटीऑक्सिडंट असतात ते अँटीऑक्सिडंट आपल्याला कर्करोगांच्या पेशींना रोखण्यासाठी सुद्धा मदत करतात. म्हणून आपण सिजनेबल फळं किंवा स्ट्रॉबेरी या दिवसामध्ये आपल्याला भेटते तर ते फळं सगळे खाल्ले पाहिजेत.
तर किती प्रमाणात खायचे ते आपण आपल्या कोचला आपल्या शरीरानुसार वजनानुसार ते सांगतील. त्यानंतर आहे ब्ल्यूबेरी किंवा ब्रोकोली असेल, ब्रोकोलीमध्ये फक्त 34 कॅलरीज असतात. त्यानंतर आहे काकडी, आपल्याला कोचने सांगितलेलं असतं की सॅलडमध्ये काकडी घ्या. तर ह्या काकडीचे काय काय पदार्थ फायदे आहेत बघा. काकडीमध्ये सिलिका आणि अँटीऑक्सिडंट असतं. सिलिका आणि अँटीऑक्सिडंट असतं. याच्यामध्ये उत्तम आपली त्वचा राखण्यासाठी 96% प्रमाणात काय असतं, पाणी असतं. आणि त्याच्यामध्ये फक्त 22 कॅलरीज असतात. म्हणजे 0 ते 22, म्हणजे तुम्ही किती काकडी खाताय त्याच्यावर अवलंबून असतं. त्याच्यामध्ये फायबर भरपूर असल्यामुळं पचन तंत्र आपलं व्यवस्थित होतं, सुरळीत होतं. पोषक घटक ॲब्झॉर्ब करण्याची ताकद शरीराला मिळते आणि क जीवनसत्व जास्त असल्यामुळं हाडांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. त्यानंतर पोटॅशियम असल्यामुळं आपल्या डोळ्यांचं आरोग्यसुद्धा छान राहतं. त्यासाठी आपल्याला काकडी खाणं गरजेचं असतं. ते किती वेळा खायचं, कधी खायचं ते आपले कोच सांगत असतात. त्यानंतर कॅलरी कमी असल्यामुळं मधुमेहींसाठी खूप फायदेशीर अशी काकडी असते. त्यानंतर आहे सिमला मिर्च. शिमला मिरचीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरची असतात, रेड असतात, ग्रीन असतात, वेगवेगळे कलरचे सिमला मिरची असतात. आता बाजारामध्ये आपल्याला भेटतात. तर त्यामध्ये क जीवनसत्व असतं, अ जीवनसत्व असतं, B6 जीवनसत्व असतं. मग या जीवनसत्वामुळे आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढत असते. त्यानंतर त्वचा असेल, डोळे असेल, या सगळ्या गोष्टींचं आरोग्य आपल्याला चांगले ठेवण्यास मदत होते. आणि 200% विटॅमिन सी असतं. सिमला मिरचीमध्ये विटॅमिन सीचं प्रमाण खूप असतं. आणि ग्रीन जी सिमला मिरची असते ती चयापचय प्रक्रिया आपली सुधारण्यास मदत करते. आता ह्या सगळे एवढे फायदे असतात आणि मग त्याच्यामुळे आपण सिमला मिरचीसुद्धा डेली इंटेक केली पाहिजे. त्यानंतर आहे संत्री असेल किंवा बीट असेल, कोबी असेल, तर हे सगळे पदार्थ आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा हे निगेटिव्ह पदार्थ आपल्याला खाल्ले पाहिजेत. त्यानंतर स्वीट कॉर्न आहे. स्वीट कॉर्नमध्ये एका कपामध्ये फक्त 32 कॅलरीज असतात. त्याच्यावर जर काला नमक आणि थोडंसं लिंबू टाकून जर खाल्लं तर निश्चित आपली चयापचय क्रियासुद्धा छान व्हायला मदत होते. त्यानंतर आहे द्राक्ष. द्राक्षामध्ये सुद्धा विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि 100 ग्रॅम द्राक्षामध्ये फक्त 37 कॅलरीज असतात. परंतु जे वेट कमी करण्यासाठी आलेले आहेत त्यांना कॅलरी मॅनेजमेंट तुम्ही तुमच्या कोचला विचारून या पदार्थांचा इंटेक करू शकता. नाही तर मग तुम्ही म्हणाल मग आम्हाला द्राक्ष खायला सांगितलेत आणि भरपूर आपण घेतल्यानंतर पावशेर अर्धा किलो द्राक्ष सहज खाऊ शकतो. तर तेवढे तुम्ही जर खायला लागले तर आणि वजन नाही कमी झालं तर मग दोष इथला दिला जाईल. तर त्यासाठी तुम्ही आपल्या कोचचं गायडन्स घ्या. त्यानंतर आहे हे सर्व पदार्थ आपण जर खाल्ले व्यवस्थित प्रमाणात, हे निगेटिव्ह सगळे कॅलरी असलेले पदार्थ आपण जर खाल्ले तर नक्कीच आपलं कॅलरी मॅनेजमेंट राहिल्याशिवाय राहत नाही. मी सुद्धा बघा आपल्या हिता आल्यानंतरच कॅलरी मॅनेजमेंट कळतं आणि आपला वेळसुद्धा भरपूर झालेला आहे. आपण माझ्याकडे भरपूर माहिती आहे, भरपूर माहितीचा खजिना आहे. कारण की हा खजिना तुम्ही म्हणाल की तुम्हाला मिळाला कुठून, तर मी सुद्धा डेली माईक नाही का व्हिडिओ ऑन करून रोजच्या रोज मी प्राईम टाईम ऐकत असते आणि मी आरोग्याबद्दल पहिल्यापासून कॉन्शियस होते. आणि आज तर मला माझ्या आवडीचं कामसुद्धा मिळालेलं आहे आणि आवडीचं क्षेत्र मिळालेलं आहे. आणि इथं आल्यावर सुद्धा सगळं हे म्हणजे जे काय आपल्या आरोग्यासाठी हेल्थसाठी जे आवश्यक असतात ते सगळं इथं आल्यावर समजतं. ते सगळं नॉलेज माझ्याकडं भरपूर खजिना आहे. वेळेअभावी आपण नंतर नेक्स्ट टाईममध्ये अजून कॅलरी मॅनेजमेंट किंवा फूड, अन्न कोणतं घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, कोणत्या वेळेला घेतलं पाहिजे, आपण कोचशी सुद्धा संपर्क साधून निश्चित त्यांच्याकडनं माहिती मिळू शकता. त्याच्यासाठी मी रोज नोट्स काढते. नोट्स काढून माझ्या भरपूर म्हणजे जवळजवळ 7 ते 8 डायऱ्या भरलेल्या आहेत, वह्या भरलेल्या आहेत. आणि या गोष्टीचा परिणाम मी चांगल्या पद्धतीचं माझं कॅलरी मॅनेजमेंट करून मी माझं सुद्धा 13 kg फॅट लॉस केलेलं आहे. आणि 13 kg फॅट लॉस केल्यानंतर खूप अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन, माइंडमध्ये सुद्धा भरपूर इम्प्रूव्हमेंट झालेले आहे. खूप आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि 13 kg फॅट लॉस झाल्यानंतर खूप छान असा रिझल्ट तुम्ही पाहू शकता. माझा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. प्रत्येकाचा व्यक्तिपरत्वे बदलू शकतो आणि शरीर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. त्याप्रमाणे प्रत्येकाला रिझल्ट वेगवेगळे येऊ शकतात. ते कॅलरी इंटेकवरती अवलंबून असतात, ते आता कळालंच आहे. तर यासाठी मी वजन वाढल्यामुळं भरपूर प्रयत्न केले.
जिम करत होते, दीक्षित डाएट करत होते, त्यानंतर पंचकर्म दरवेळेस प्रत्येक महिन्याला प्रत्येक 6 महिन्याला मी पंचकर्म करत होते आणि त्या पंचकर्माचा फायदा व्हायचा, जिममध्ये सुद्धा फायदा व्हायचा. परंतु हे आपण दैनंदिन डेली करू शकत नाही. आपलं जसं वय होईल तसं जिम वगैरे आपण जास्त करू शकत नाही. तिथं कॅलरी मॅनेजमेंट आपल्याला समजत नाही किंवा ते जो आहार असतो तो आपण आहार कायमस्वरूपी आपण घेऊ शकत नाही. इथं आल्यानंतर कॉलची माहिती मिळाल्यानंतर मी सुद्धा स्वतः कोचचं ऐकलं नव्हतं, परंतु नंतर जेव्हा ऐकलं तेव्हा माझ्यात भरपूर बदल झाला आणि तो बदल आज तुम्ही पाहू शकता. खूप आत्मविश्वास वाढलेला आहे. मला असं निगेटिव्हिटी खूप होती, मला असं वाटायचं मला काही येत नाही किंवा समजत नाही किंवा असं काय नाही का, आपलं थोडंसं माइंडसेट कमी असतो, तो इथं आल्यानंतर बिल्ड होतो. मसल बिल्ड होतात. मसल बिल्डमुळे आपली एनर्जी ताकद वाढते आणि ती ताकद वाढल्यामुळे ती आपल्या दैनंदिन कामामध्ये दिसून येते आणि खूप ॲक्टिव्ह लाईफस्टाईल होऊन जाते. आणि हा अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन, हा अमेझिंग बदल हा माझा केवळ सकस संतुलित आहार आणि कॅलरी मॅनेजमेंट, जे की आता मी सांगितलं त्याप्रमाणे मी निगेटिव्ह कॅलरीज इंटेक जास्त करते, जेणेकरून माझ्या शरीरातलं फॅट कमी होतं आणि छान ॲक्टिव्ह लाईफस्टाईल मी जगू शकते. हा माझा कुल्फी फ्लेवर अमेझिंग टेस्ट, अमेझिंग 114 घटक आहेत या एवढ्या ग्लासमध्ये आणि तो आहार सकस संतुलित आहार घेतल्यामुळं हे फॅट कमी झालं. सर्वांनी आपापल्या कोचचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं जे काय फ्यूल आहे ते सुद्धा तुम्ही कोचकडनं माहिती करून घेऊ शकता आणि ते सर्व माहिती मिळाल्यानंतर खूप छान बदल होतो. आणि इथं थँक्यू सर, मला बोलण्याची संधी दिली, थँक्यू प्राईम टाईम घेण्याची संधी दिली आणि थँक्यू म्हणेन मी सानप सरांना की आपल्याला हा कॉल इथं, ही कम्युनिटी, हे कुटुंब इथं आपल्याला सकाळी सकाळी मिळालं आणि ते सुद्धा हेल्दी आणि हॅप्पी लाईफस्टाईल जगण्यासाठी. थँक्यू सो मच.